पण पण समोर मागची गुंड माणसं उभी होती आणि ती पण त्याच नजरेने तिच्याकडे बघत होती. त्यांना पाहून तिच्यातलं त्राण कमी झाला. ती तशीच त्यांच्याकडे भेदरलेल्या नजरेने बघत उभी राहिली आणि त्याचवेळी मागून रमेशने तिचे केस पकडून तिला बाजूच्या भिंतीवर आपटलं. तसं ती खाली पडली आणि आता तिला सगळं धुसर धुसर दिसू लागलं. गालावरून काहीतरी गरम पदार्थ वाहू लागला आणि कानावर घाणेरड्या शिव्या पडू लागल्या. साली, माझ्या डोळ्यावर मारते तुझी तर आता. तो रागात पुन्हा तिच्याकडे येत होता आणि अर्धवट उघड्या डोळ्यांनी ती त्याला बघत होती. त्याही परिस्थितीत तिचं मन त्यालाच साथ घालत होतं. राघवला, आता आपला शेवट आहे. जरी नसला तरीही याचा स्पर्श झाल्यावर जगण्याची इच्छा नाही. देवा प्लीज मला मरण दे. आता पुढे. ती मूर्तिमंत भीतीने त्याला येताना बघत होती. त्याची अंधुकशी आकृती तिला तिच्यावर झुकलेली दिसली आणि त्याचवेळी तिच्या कानावर त्याची वेदनादायक किंकाळी ऐकू आली. त्याच क्षणी तो तिच्या पुढ्यातच पडला, विव्हाळत, रक्ताच्या थारोळ्यात. तिने तिचे डोळे उघडण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आणि तेव्हा त्याही स्थितीत तिच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य आलं. नजरेत चमक आली, कारण तिला तो येताना दिसला, तिच्या दिशेने पळत. गार्गी, गार्गी, त्याचा आवाज तिच्या कानात घुमला आणि त्याचवेळी तिला तिच्या भोवती उबदार मिठीचा विळखा जाणवला. ओळखीच्या स्पर्शाने तिच्या चेहऱ्यावर समाधान पसरलं. त्याच समाधानाने तिने सुटकेचा निश्वास सोडला आणि डोळे मिटून स्वतःला त्याच्या स्वाधीन केलं. अजूनही लोकांचा गोंधळ तिच्या कानावर पडत होता, जो हळूहळू कमी होत गेला. गार्गीला आता थोडी थोडी जाग येत होती, पण अजूनही तिचे डोळे मिटलेले होते, डोकं जड झालेलं. पण तिच्या कानावर काही आवाज मात्र पडत होते. स्टुपिड, किती वेळ झाला अजून ती शुद्धीत का नाही आली? तू तर बोलला होता की ती शुद्धीत येईल. आता ऑलमोस्ट मध्यरात्र झाली. कधी शुद्धीवर येणार? राघवचा रागीट आवाज तिने लगेच ओळखला. कूल डाऊन यार, मी डॉक्टर आहे, देव नाही की तुला एक्झॅक्ट वेळ सांगेन. अरे जा ना, झोप थोडा. पहाट होत आली आणि तू असाच हिच्या आसपास इरझाऱ्या घालतोय. धड मला पण झोपू देत नाही आणि स्वतः पण झोपलेला नाही. अरे तुझे पाय कसे दुखत नाहीत? बाबा पाया पडतो तुझ्या. येईल रे ते शुद्धीत. डोक्याला फक्त मुक्का मार लागला आहे. जास्त काळजी तर मला तुझीच वाटते. दुसरा एक आवाज आला. गार्गीने डोळे उघडण्याचा प्रयत्न केला आणि हलकेच तिचे डोळे थोडेसे उघडले. हे राघव, ती बघ, बहुतेक जागी झाली. तोच आवाज पुन्हा आला आणि त्याचवेळी तिला तिच्या शेजारची सीट थोडी खाली दबली गेल्याचं जाणवलं. तिने डोळे किलकिले करून पाहिलं तेव्हा तिला राघवचा धुसर चेहरा दिसला. गार्गी, आर यू ओके? त्याचा काळजीने भरलेला आवाज तिच्या कानावर पडला. तिने आणखी थोडं जोर लावला आणि डोळे उघडले तर खरंच राघव तिच्या शेजारी बसलेला. तिला त्याही स्थितीत त्याला जवळ पाहून आनंद झाला आणि तिला शुद्धीत आलेलं पाहून त्याने सुटकेचा निश्वास सोडला. बरं, आता मी जाऊ का? मला खूप झोप आली आहे. बॉबी आळस देत बोलला. गेट आऊट. राघव त्याला बोलला. गरज सरो आणि वैद्य मरो, हे जे कोणी बोलून गेलं ते अगदी तंतोतंत जुळतंय. बॉबी मान हलवत बोलला. व्हॉट गरज अँड व्हॉट वैद्य? राघवने वैतागून त्याच्याकडे पाहिलं. काही नाही, मी जातो. बॉबी दरवाजाकडे जात बोलला. हॉस्पिटलमध्येच झोप. इफ शी नीड्स यू देन यू शूड बी हिअर. राघवचा मागून आवाज आला. ओके बडी. बॉबी डोळे चोळत बोलला आणि बाहेर पडला. राघवने आता गार्गीकडे पाहिलं तर ती शांतपणे त्याला बघत होती. गार्गी, त्याने हळूवार हाक मारली. येस सर, तिने शीन आवाजात उत्तर दिलं. आर यू ओके? त्याने काळजीने विचारलं. तिने डोळ्यांनीच होकार दिला. ओके, तू रेस्ट कर, मी आहे बाहेर. तो उठत बोलला आणि मागे वळला. त्याचवेळी तिने त्याचा हात पकडला. त्याने चमकून तिच्याकडे पाहिलं. सर प्लीज इथंच थांबा, ती अडखळत बोलली. तिच्या आवाजात अजूनही भीती स्पष्ट जाणवत होती.
ओके, मी थांबतो इथंच, डोंट वरी. तो दुसरा हात तिच्या हातावर ठेवत बोलला. मग गार्गीने डोळे मिटले. औषधांची गुंगी तिला डोळे उघडे ठेवू देत नव्हती. थोड्याच वेळात तिची झोप लागली. राघव अजूनही तिच्या हातात हात घेऊन बसला होता. त्याला तिची अवस्था बघवत नव्हती. संध्याकाळी जेव्हा तिचा फोन आला तेव्हा तिचा ओरडा ऐकून तो जबरदस्त घाबरला होता. त्याने लगेच पूर्ण पोलीस फोर्स कामाला लावली होती आणि अगदी वेळेत तिथं पोहोचला होता. पण रमेशला तिच्याजवळ जाताना पाहून त्याच्या डोळ्यात रक्त साठलं होतं. मागचा पुढचा काहीच विचार न करता त्याने त्याला सरळ गोळी घातली होती, तीही छातीत. पोलीस होते म्हणून केवळ तो वाचला होता. पण यावेळी जर तिचा फोन त्याला लागला नसता आणि तो तिथं पोहोचला नसता तर तिचं काय झालं असतं? विचारानेच त्याची तिच्या हातावरची पकड घट्ट झाली. नकळत एक भीतीची लहर पूर्ण शरीरभर पसरली. त्याने डोळे मिटले आणि एक सुस्कारा सोडला. यापुढे गार्गीला एकटं कधीच सोडणार नाही. पण ती का आपल्यासोबत राहील? एकदा आजोबा गेले की ती पण निघून जाईल. मग पुन्हा जर असं कोणी तिच्या लाईफमध्ये आला तर? राघवने तिचा हात हलकेच खाली ठेवला आणि तो बाहेर आला. त्याने कॉफी ऑर्डर केली आणि समोर बघून विचार करू लागला. काय रे बाबा, आता आली ना ती शुद्धीवर, मग एक झोप काढ ना आता. डोळे बघ लाल झालेत तुझे. मागून बॉबीचा आवाज आला तसं राघवने त्याच्याकडे पाहिलं. तुला झोप आलेली ना? राघवने त्याच्याकडे भुवया वर करून विचारलं. हो, झोपणार होतो, पण म्हटलं मी झोपलो आणि चुकून तुझ्या गार्गीला काय झालं तर तू तर माझा मर्डरच करशील, जसं त्या माणसाचा हाफ मर्डर केलास तसं. बॉबी हसत बोलला आणि राघवच्या जवळ येऊन बसला. आय वॉन्ट टू किल हिम अँड वन डे आय विल डेफिनेटली डू इट. राघव रागात दात ओठ खात बोलला. अरे पण आता काय केलंयस? थोडक्यात वाचला आहे तो, नाहीतर जागीच मेला असता. राघव, इतका राग? अरे खरंच तो माणूस मेला असता, बॉबी बोलला. पण राघवच्या चेहऱ्यावरचा राग काही शांत झाला नाही. मग मात्र बॉबीने नमतं घेतलं. ओके, मार त्याला. तसंही आपल्या प्रेमावर कोणी वार केला तर त्याला थोडी सोडायचं असतं. बॉबी थोडं घाबरत तिरक्या नजरेने राघवकडे बघत बोलला आणि त्याचं बोलणं ऐकून राघवने त्याच्याकडे चमकून पाहिलं. यू लव्ह हर, राईट? बॉबीने आता सरळ विचारलं. आय डोंट नो, बट आय फील फॉर हर समथिंग व्हेरी स्पेशल. आय कांट सी हर इन एनी प्रॉब्लेम. तिला रडताना पाहून मला पेन होतं. ती कायम माझ्यासोबत असावी असं वाटतं. राघव दूर बघत बोलत होता आणि त्याचा प्रत्येक शब्द त्याच्या खोल मनातून येत होता. ते सगळं ऐकून बॉबी गालातच हसला. सच कहा है किसी ने, ये कमीनी मोहब्बत बड़े बड़े लोगों की वाट लगाती है. आज देख लिया. बॉबी तोंडातच बडबडला. व्हॉट? राघवने भुवया वर करून त्याच्याकडे पाहिलं. त्याला ऐकू गेलं नसावं बहुतेक. नथिंग, जस्ट वॉन्ट टू से दॅट यू आर इन लव्ह. बॉबी उठत बोलला आणि लगेच गालाला हात लावून तिथून पळाला. त्याला राघवची कोणतीच रिॲक्शन नको होती, कारण त्याला त्याच्या माराची भीती वाटत होती. तो गेला, मात्र राघव विचारात हरवला. आय एम इन लव्ह रिअली? त्याने स्वतःलाच प्रश्न विचारला आणि त्याचवेळी त्याला आतून गार्गीच्या ओरडण्याचा आवाज आला. तो दचकून लगेच उठला आणि आतमध्ये पळाला. समोर गार्गी बेडवर गुडघे पोटाशी धरून आता त्यात मान खुपसून बसली होती. तो पटकन तिच्याजवळ गेला. गार्गी, व्हॉट हॅपंड? त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवून विचारलं. तिने हळूवार मान वर केली. तिच्या डबडबलेल्या डोळ्यात मूर्तिमंत भीती दिसत होती. सर, तिच्या तोंडातून अस्पष्ट आवाज बाहेर पडला आणि
त्याबरोबर तिने त्याला मिठी मारली. राघव थोडा शॉक झाला, पण तिच्या शरीराची थरथर आणि तिची ती भेदरलेली अवस्था पाहून त्याने पण तिच्या भोवती हात गुंफले. श्श, तो तिच्या पाठीवरून हात फिरवत तिला शांत करू लागला. बॉबी जो आवाज ऐकून पळत आलेला त्याने एकदा त्या दोघांना पाहिलं आणि मग थोडं हसत तो तिथून बाहेर गेला. सर प्लीज मला सोडून जाऊ नका प्लीज, मला भीती वाटते, ती अडखळत आणि थोडं रडत बोलली. डोंट वरी, मी इथेच आहे, नाही जाणार कुठे, तुला सोडून नाही जाणार, तो तिच्या केसातून प्रेमाने हात फिरवत बोलला. ती थोडं शांत झाल्यावर त्याने तिला पुन्हा खाली झोपवलं. तिच्या गालावर ओघळलेले अश्रू पुसताना त्याला हृदयात गलबलून आलं. तिने पण मग डोळे मिटले, पण त्याचा हात मात्र सोडला नाही. राघव शांतपणे तिच्याकडे बघत होता. तिच्या चेहऱ्यावरची निरागसता आणि त्यात सामावलेली भीती पाहून त्याला कसं तरी वाटत होतं. अगोदर ड्रग्स आणि आता हिच्या लाईफमध्ये एवढे प्रॉब्लेम्स काय आहेत, तो विचार करत होता. आणि मग त्याला जास्तच टेन्शन येत होतं. त्याच टेन्शनमध्ये त्याने चेअरवर डोकं टेकलं आणि डोळे मिटले. सकाळी गार्गीने डोळे उघडले. आता तिला एकदम फ्रेश वाटत होतं. तिने शेजारी पाहिलं तर राघव चेअरवर बसल्या बसल्या झोपला होता आणि त्याही स्थितीत त्याच्या हातात तिचा हात होता. तिला थोडं लाजल्यासारखं झालं. तिने हळूच त्याच्या हातातून हात काढून घेतला आणि उठून व्यवस्थित बसली. तिच्या तेवढ्या नाजूक हालचालीने सुद्धा त्याला जाग आली. गार्गी, हाऊ आर यू नाव? राघवने व्यवस्थित बसत विचारलं. आय एम फाईन सर, तिने थोडं हसून उत्तर दिलं. पण ते हसणं जबरदस्ती होतं हे तर त्याला लगेच कळालं. डू यू वॉन्ट समथिंग, टी ऑर कॉफी? राघवने डोळे चोळत विचारलं आणि त्याचे लाल डोळे पाहून तिच्या हृदयात कालवाकालव झाली. नाही, नको सर, तिने उत्तर दिलं. तेवढ्यात बॉबी आतमध्ये आला. ओ हो, गुड मॉर्निंग, हाऊ डू यू फील नाव? बॉबीने गार्गीकडे बघून विचारलं. ती काही बोलणार तेवढ्यात. शी इज फाईन, आय ऑलरेडी आस्क्ड हर, राघव बोलला आणि बॉबीने मनातच डोक्याला हात लावला. ओके देन, तुम्ही घरी जाऊ शकता, मी काही मेडिसिन लिहून देतोय, ती घ्या, बॉबी बोलला. बॉबी, तिची डोक्याची जखम कधी ठीक होईल? राघवने विचारलं. जखम आहे, थोडा वेळ तर लागेलच ना, बॉबी हसत बोलला. ओके, जे काही मेडिसिन असतील ती पाठवून दे, मी तिला घेऊन चाललो आहे, राघव उठत बोलला. ओके बॉस, बॉबी बोलला. गार्गी, राघवने तिच्यासमोर हात केला. गार्गीने त्याचा हात पकडला आणि बेडवरून उठली. थँक्यू डॉक्टर, ती बॉबीकडे पाहून बोलली. यू आर वेलकम, बॉबी हसत त्याचं पोपटासारखं नाक दाखवत बोलला. नो नीड नाव, अँड डोंट से दिस वर्ड्स अगेन, शी डझंट नीड हॉस्पिटल, राघव रागात बोलला. एकदा मनातच कपाळावर हात मारून घेतला. मी तर असंच बोललो होतो, सगळेच बोलतात वेलकम म्हणून, पण माझं हॉस्पिटल आहे हे विसरून जातो. बॉबी बारीक तोंड करून राघवकडे बघत होता. संडे फ्री असशील तर घरी ये, राघव जाता जाता त्याला बोलला तसं बॉबीचा चेहरा खुलला. पार्टी करेंगे, बॉबी हसत बोलला. पण तोपर्यंत राघव गार्गीला घेऊन बाहेर पडला होता. त्याने तिला गाडीत बसवलं आणि गाडी स्टार्ट केली. पूर्ण रस्ता दोघे शांत होते. ती तर जागी झाल्यापासून शांत होती, म्हणून त्याने पण तिला जास्त फोर्स केला नाही. कदाचित तिला वेळ हवा आहे यातून बाहेर पडण्यासाठी. त्याने घरी आल्यावर तिला स्वतःच्या रूममध्ये आणलं. सर, मी माझ्या रूममध्ये जाते, ती त्याच्या रूममध्ये येताच बोलली.
नो नीड, स्टे हिअर, तो बोलला. ती काहीच बोलली नाही. तसंही ती अजून धक्क्यातून सावरली नव्हती. त्याने तिला बेडवर बसवलं. तेवढ्यात नौकर जेवण घेऊन आला. राघवने टेबल घेऊन त्या नौकराला दरवाजातून बाहेर पाठवलं. गार्गी, इट समथिंग, यू विल फील बेटर. राघव जेवणाचा टेबल तिच्यापुढे सरकवत बोलला. मला भूक नाही, प्लीज तुम्ही खाऊन घ्या, ती बोलली. राघवने तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं. भकास आणि उदास, जणू तिच्यातली तीच हरवली होती. त्याला वाईट वाटलं. तो तिच्या शेजारी बसला आणि त्याने समोरच्या ताटातून चमच्याने थोडंसं जेवण घेतलं. तो चमचा तिच्यापुढे धरत बोलला. सर नको मला, खरंच. गार्गी खाली मान घालून बोलली. तिला खरंच काहीच खायची इच्छा उरली नव्हती. आय डोंट नो, तुला खावंच लागेल, राघव बोलला आणि त्याने तिचा चेहरा एका हाताने पकडून तिच्या तोंडात चमचा घातला. आता तिच्याकडे काहीच पर्याय नव्हता. तिने कसंबसं खाल्लं. पण आज पहिल्यांदा कोणीतरी तिला भरवलं होतं. तिच्या हृदयात भरून आलं. घास पण चमच्यातच अडकला. तसा त्यात घसा पण पूर्ण कोरडा झाला होता. त्यामुळे तिला ठसका लागला. त्याने लगेच तिला पाणी पाजलं. सर मला नको, खरंच. मला भूक लागली की खाईन मी, गार्गी खोकला कंट्रोल करत बोलली. ओके, मग हा ज्यूस तरी पी, राघव ज्यूसचा ग्लास तिच्यासमोर पकडत बोलला. तिने थोडं तोंड वाकडं केलं, पण त्याने ग्लास डायरेक्ट तिच्या ओठांना लावला. तसं तिला तो प्यावाच लागला. गुड, आता थोडी रेस्ट घे, ओके, तो तिच्या डोक्यावरून हात फिरवत बोलला. गार्गीला त्या स्थितीतसुद्धा राघवच्या वागण्यातला हा फरक चकित करून गेला. पण सध्या तिची मनस्थिती इतकी खराब होती की तिने त्याचा विचार केलाच नाही. राघवने तिला बेडवर झोपवलं आणि मग फ्रेश व्हायला निघून गेला. जानू जानू उठ ना, ओळखीचा आवाज गार्गीच्या कानावर पडला. तसं गार्गीने डोळे उघडले तर समोर अनुष्का काळजीने तिला बघत होती. तिला पाहताच गार्गीने पटकन उठली आणि तिच्या मिठीत शिरली. ए बेबो, काय अवस्था करून घेतली आहेस? तुझ्या लाईफमध्ये एवढे प्रॉब्लेम्स होते आणि तू मला साधे सांगितलं पण नाही. मी खूप नाराज आहे. नशीब राघव आहे म्हणून, नाहीतर काय झालं असतं तुझ्यासोबत. जानू काय ग, कशी आहेस तू? बाळा जास्त त्रास होतोय का ग? अनुष्काने तिचा चेहरा हातात पकडत विचारलं. दोघींचे डोळे पाण्याने तुडुंब भरले होते. प्लीज सबस्क्राईब करत जावा आणि जास्तीत जास्त शेअर करत जावा. ही स्टोरी म्हणजे सर्वांपर्यंत कथा पोहोचेल. भेटू उद्याच्या भागात. आजची कथा कशी वाटली ती कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.